पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। इतरांवर प्रेम केलं पाहिजे, कारण देवानं मनुष्याला एकमेकांची काळजी घेण्यासाठी, एकमेकांचा आदर सन्मान करण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, साथ देण्यासाठी निर्माण केलेलं आहे। परंतु माणसाच्या जीवनात स्वार्थ भरल्यामुळं आणि मनुष्य स्वयं केंद्रित झाल्यामुळं तो फक्त आपल्यावर आणि आपल्यावरच प्रेम करतो। आणि म्हणून येशू ख्रिस्तानं आज्ञांचा सार सांगत असताना असं म्हटलं की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर, हीच सगळ्यात मोठी आज्ञा आहे। ह्या आज्ञाचं पालन जर प्रत्येक माणसानं केलं तर जगामध्ये गुन्हे घडणार नाहीत, जगामध्ये तणाव निर्माण होणार नाही, समस्या येणार नाही। तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादाचा, आनंदाचा, शांती समाधानाचा जावो। येणारं नवीन वर्ष देखील तुमच्यासाठी भरभराटीचं आणि आशीर्वादाचं जावो ते प्रार्थना करतो। आणि आता देवाच्या नावाला मान। धन्यवाद बिशप साहेब, सुंदरशा संदेशाबद्दल आम्ही सर्व आपले अत्यंत आभारी आहोत। मी जेम्स आंबेढगे, सचिव ख्राइस्ट चर्च छावणी औरंगाबाद। मी प्रथम सर्व औरंगाबादवासियांना आणि सर्व समाजाला आजच्या ख्रिसमस जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आपण 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने जो जगात जन्म घेतला होता त्याची ख्रिस्त जयंती आपण साजरी करीत असतो। त्यानिमित्त आमचे ख्राइस्ट चर्च छावणी औरंगाबाद येथे दिनांक 21 रोजी सर्व विधवा महिलांना माननीय बिशप साहेब तसेच फुले आमचे बाळासाहेब आहेत, या तसेच आपले ACP महेंद्रजी देशमुख यांच्या हस्ते विधवांना सर्व सन्मान म्हणून त्यांचा साड्या वाटप करण्यात आल्या। दिनांक 24 रोजी रात्री जन्मोत्सवानिमित्त अतिशय सुंदर असं प्रत्येक वर्षी प्रार्थना आयोजित केली जातात, धार्मिक विधी आयोजित केले जातात। त्याप्रमाणे काल रात्री म्हणजे बहुसंख्येने इथे ख्रिस्ती बांधव हजर होते, तिथेही धार्मिक विधीचा झालेला आहे। आणि आज सकाळपासून म्हणजे ख्रिस्ती जयंतीनिमित्त सकाळी 7:30 वाजता पवित्र भक्तीचा कार्यक्रम झालेला आहे, विधी झालेला आहे। आणि 10:30 वाजता पुन्हा प्रार्थना आणि पवित्र विधी हा चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी संपूर्ण भागातून, खेडेपाड्यातून ख्रिस्ती समुदाय ह्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत असतो आणि त्या पद्धतीनं ते आलेले आहेत। मी आपण या सर्वांना हे शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी या ख्रिस्त जयंतीचा लाभ उठावा आणि जो प्रभू परमेश्वर आहे यांनी या जगात जो जन्म घेतलेला आहे आणि जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे, तसेच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची आणि सर्वांनी एकत्र राहून, गुण्यागोविंदाने राहून, शांतता ठेवून कोणतेही म्हणजे अनिष्ट कार्य करू नये अशी संदेश दिलेला आहे। त्याचं आम्ही पालन करतो। सर, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच काही सामाजिक उपक्रम हाती घेतलेत का? हो, सामाजिक उपक्रम म्हणजे आम्ही बरेच काही म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना फळ धान्य वाटप करीत असतो। त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही
ठेवलेले आहेत. त्यामध्ये आमचे संडे स्कूलचे जे मुलं असतात तेही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन केलेले आहे. महिला मंडळाचे सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तरुण संघाचे सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या आठवड्यात आयोजित करण्यात आलेले आहे. 1 तारखेला पुन्हा भक्तीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष आपण साजरे करत असतो. त्या दिवशी संपूर्ण लहान मुलांचे खेळ वगैरे आयोजित केले जातात आणि त्यांना बक्षीससुद्धा वाटप करण्यात येतात. या निमित्ताने म्हणजे भाविकांना भक्तांना काय आवाहन करणार? भक्तांना आणि यांना आव्हान आहे की सर्वांनी आपसात शांततेने राहण्यासाठी और एकमेकांस मदत करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे हे समाजातर्फे असे सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.